आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। हिंदी मुंबईची बोलीभाषा बनलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो। हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेमध्ये बोलावं लागतं। मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यानंतर आता मंत्री शिरसाटांचं विधान। सरनाईक जे म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची मराठीबाबतची भूमिका आहे का? सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल। अजितदादांना आचार विचार नाही, सत्ता येईल तिकडे जातात। आज संध्याकाळी बारामतीमध्ये येतोय। अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर मला अडवून दाखवा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज। कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा अजब वक्तव्य। मंत्री झाल्यावर जास्त बोलायचं नसतं। राधाकृष्ण विखे पाटलांचा कोकाटेंना सल्ला। कोकाटेंच्या मनामध्ये काही नसतं, ते फटकळपणे बोलतात। विखे पाटलांची प्रतिक्रिया। कोकाटेंच्या वक्तव्यावर अजित पवार निर्णय घेतील। कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी वक्तव्य करू नयेत। कोकाटेंच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंच्या युवासेनेचं आंदोलन। अकलूजमध्ये गाढवाच्या गळ्यामध्ये कृषी मंत्र्यांचे पोस्टर लावून निषेध। कोकाटेंच्या वक्तव्यानं युवासेना आक्रमक। 20+0 बरोबर किती? नांदीचा काय फरक पडणार? राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार नारायण राणेंचा पुन्हा टोला। 20 वर 1-0 लागून 200चा आकडाही होऊ शकतो। अंबादास दानवेंचं नारायण राणेंना प्रत्युत्तर। मी स्वतःहून भाजपा पक्ष सोडला नाही। भाजपच्या तडजोडीसाठी मला राष्ट्रवादीमध्ये पाठवलं। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गौप्यस्फोट। कल्याण ग्रामीणमधील पलावा पुलावरून मोठा वादंग। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकत्र पुलाची पाहणी। 7 वर्षांपासून पुलाचं काम रखडलेलं। परिसरात वाहतूक कोंडीची समस्या। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजपमध्ये शीतयुद्ध। शिवसेना भाजपकडून एकमेकांच्या आमदारांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार। भाजपा आमदार नरेंद्र मेहतांकडून मंत्री सरनाईकांच्या राजीनाम्याचीच मागणी, तर शिवसेनेच्या राजू भोईरांची भाजपच्या मेहतांविरोधात शिंदेंकडे तक्रार। गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनीच माझं नाव सुचवलं। गोकुळचा अध्यक्ष राजश्री शाहू आघाडीचा। नाविद मुश्रीफांची प्रतिक्रिया। तर गोकुळचा चेअरमन मवियाचा की महायुतीचा, या प्रश्नावर उत्तर देणं नाविद मुश्रीफांनी टाळलं। निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। पोलिसांचा अगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यासाठी रेड कार्पेट होतं का, अशा चर्चा सुरू। 1.25 महिन्यामध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना अर्जावर कारवाई। इतर नागरिकांना 7 महिने ते 2 वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागते। राणीबागेमधील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग। नॉडी, टॉम आणि पिंगू नावाला भाजपचा विरोध। पिल्लांना मराठी नावं देण्याचा आग्रह, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी 3 नावांची चर्चा, मात्र अद्याप निर्णय नाही। प्रवीण दरेकर, अमित साटम, सुनील राणे यांच्या नावाची चर्चा। येत्या 15 दिवसामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता। विदर्भात पालिका निवडणुका दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची माहिती। पाटण तालुक्यामधल्या काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील भाजपमध्ये जाणार। हिंदूराव पाटलांनी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली। पुढील आठवड्यामध्ये कार्यकर्त्यांसह त्यांचा मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। शत्रू कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल। उत्तर प्रदेशच्या कानपूरमधल्या सभेत पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा। भारतीय सैन्याच्या शौर्यानं पाक युद्ध थांबवायची भीक मागत होता। पाकिस्तानला युद्ध थांबवण्यासाठी विनवणी करावी लागली। मोदींची प्रतिक्रिया। भारत पाकिस्तान युद्धाची स्थिती असताना नागपूरच्या सुनीता जामगडेनं 2 तासामध्ये एलओसी ओलांडली। 4 किलोमीटर अंतर पार करून जखमी अवस्थेमध्ये गेली पाकिस्तानला। सुनीताची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू। सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेषा। पाकिस्तान कधी भारतासमोर झुकणार नाही, अशी मुनीरची भारताविरोधात पुन्हा गरळ। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। कांदिवली यार्डामधील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेच्या 162 लोकल फेऱ्या रद्द। पश्चिम रेल्वेच्या 162 फेऱ्या आज रद्द। कांदिवली यार्ड इथल्या उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी मोठा ब्लॉक घेतल्यानं लोकल रद्द। ब्लॉक कालावधीमध्ये लोकल सेवा आणि मेल एक्सप्रेस जलद मार्गावर वळवण्यात येणार। कांदिवली पूर्वमध्ये सोमवार आणि मंगळवार पाणीपुरवठा बंद राहणार। पश्चिम द्रुतगती महामार्गावर जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवण्याचं काम सुरू असल्यानं पाणीपुरवठा बंद, प्रशासनाची माहिती।
बीडच्या आष्टीमधील टाकळी अमिया इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी. नागरिकांकडून अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन. सांगलीच्या कडेगावमध्ये पाणी संघर्ष समितीचा कडेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा. टेंबू योजनेचं काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन देऊनही काम अपूर्णच. समितीकडून टेंबू अभियंता राजन रेड्डीयार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. अमरावतीमधल्या अंजनगावमध्ये प्रहारचा शोले स्टाईल आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारचं आंदोलन. कामाची चौकशी करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. साताऱ्याच्या फलटणमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बोंबाबोंब आंदोलन. नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये मुख्याधिकारी गैरहजर असल्यानं आंदोलन. आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचा खुर्चीला हार घातला. राज्यामधल्या अनेक भागात कोरोना रुग्ण सापडल्यानं नाशिक मनपाच्या आरोग्य विभागाकडून दक्षता. मनपाकडून 5,000 किट खरेदी. मागील 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळले. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार. 12 जूननंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय राहील. हवामान खात्याचा अंदाज. धाराशिव तालुक्यामधल्या रुईभर भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी. 7 एकरवरील तीळ पावसामुळे पडला काळा. शेतकरी संकटात. नाशिकच्या येवल्यामध्ये सततच्या पावसानं कांद्याचा चिखल. एका शेतकऱ्याच्या 1.5 एकर कांद्यामध्ये पावसाचं पाणी साचलं. कांद्यामध्ये पाणी साचल्यानं संपूर्ण कांदा सडला. अमरावतीच्या भातकुली तालुक्यामधल्या कोल्हापूरमध्ये पावसानंतर रस्त्यावर चिखल तर नाल्यांची सफाई न झाल्यानं नालेही तुडुंब. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिक संतप्त. धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यामधील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित. धबधब्याची नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेवर बीडमध्ये 2 गुन्हे दाखल. आमदार धनंजय मुंडे आणि संजय शिरसाट यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा कासलेवर आरोप. पालघरमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण करताना महिला विवस्त्र झाल्याचा व्हिडिओ समोर. नंदकुमार पाटील यांच्यावर भाजपकडून लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी. ठाण्याच्या शिळफाटा परिसरामध्ये 5 भंगार गोदामांना भीषण आग. तब्बल 6 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. धाराशिव शहरामधल्या मुख्य रस्त्यावर तरुणांची हुल्लडबाजी. अंगप्रदर्शन करून हुल्लडबाजी करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न. भरधाव वेगानं जाणाऱ्या 4 चाकीमधून डोकं बाहेर काढत टवाळखोरी. भाजप कार्यकर्ता पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपात. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशीची पत्नी सुनीता देशमुख यांची मागणी. बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला 1.5 कोटींची खंडणी मागितल्याची घटना. तालुका प्रमुखावर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यासाठी मागितले पैसे. मलकापूर पोलिसात अकोल्याच्या 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. गडचिरोली महसूल विभागामधील 117 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकाच दिवशी जिल्हा स्तरावर बदल्या. महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक, तलाठी यांचा समावेश. जळगावमध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षकाची विभागीय चौकशी होणार. ड्रग्ज प्रकरणामधील आरोपीशी संपर्क ठेवल्या प्रकरणामध्ये दत्तात्रय पोटे यांची विभागीय चौकशी होणार. जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती. सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली. रांगोळीकार मुजावर यांनी माजी महापौर संगीता खोत फाउंडेशनच्या माध्यमातून 60 बाय 80 फुटांची रांगोळी साकारली.